रिकरिंग मीटिंग सेंड करतो मी पुढच्या वेळेस पासून. सेम टाइमला हॅलो रिकरिंग मीटिंगचा पण एक ऑप्शन आहे, त्याच्याने आवाज सेंड क्लिअर नाही करत येते जाईल. तुझा आणि मध्ये व्हिडिओ पॉज पण होतोय सारखा. हॅलो म्हणलं रिकरिंग मीटिंगचीच लिंक सेंड करतो, डेलीला येऊन जाईल लिंक. हॅलो हॅलो, येतोय का आवाज? हा मग व्हिडिओ पण पॉज होतोय सारखा आणि आवाज पण म्हणजे मध्ये मध्ये डिस्टर्ब होतोय. एक मिनिट, मी दुसरं इंटरनेट कनेक्शन जॉईन करतो नाही. ठीक आहे चालेल. सॉरी. काय झालं, विचारलं का तुम्ही ते? विचारलं का तुम्ही तिथे ऑफिसमध्ये कोणाला जॉईन करायचंय का? हॅलो येतोय का आवाज? हा येतोय आता. हा, विचारलं का ऑफिसमध्ये कोणाला अजून जॉईन करायचं काय? हो विचारलं. सध्या तरी तो लोक नाही कोण इंटरेस्टेड. अच्छा अच्छा, ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही, पर्सनल ट्रेनिंग म्हणून चालू आहे सध्या. आहेत एन्क्वायरी बाकीचे, ते वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीसाठी ना. हा हा तुझ्याकडून कोण होणार होतं का जॉईन? वर्डप्रेस साठी नाही, एक दुसरे जण होते, ते फ्रंट एंड त्यांचं होतं UI टेक्नॉलॉजीज. हा आणि अजून एक दुसरी होती, अजून एक मुलगी तिथं अँग्युलर वगैरे करायचं होतं. अँग्युलर पण म्हणजे कसं HTML सारखंच कोडिंग असतं? जावास्क्रिप्टचं फ्रेमवर्क आहे, जावास्क्रिप्टचं कोडिंग असतं तिथे. टाईपस्क्रिप्टचं असतं ऍक्च्युली, टाईपस्क्रिप्ट म्हणून पण डू यू वॉन्ट टू हा, स्टार्ट द कंट्रोल पॅनल नाव? फिनिश ना? आता खरेच हा, आताच चालू होऊन जाईल कंट्रोल आणि पॅनल. जे क्लिक करू अनटिक केलं चालेल तर ना? मग तिथून ओपन करावं लागेल विंडोज मधून. अनटिक केलं तरी चालेल, तो कसंही कर. मी टिक तुला केलेलं आहे. हा कर finish. परत दाखवेल कसं ओपन करायचं. आता हे फर्स्ट टाइम ओपन होईल ना, पण रिस्टार्ट करून कसं चालू करायचं ते पण माहित पाहिजे ना. इन्स्टॉलेशन हा हा प्रोसेस झाल्यानंतर ऑटोमॅटिकली ओपन होईल ना तुझं आता इथे. ओके. मग आता हे रिस्टार्ट करावं लागणार आहे की कसं? नाही नाही, इथे खाली टास्क बार मध्ये ना हा ते आलंय. ॲरो आहे ना, ॲरो. झॅम्पचं आहे. हा, आलं. आलंय. झॅम्प कंट्रोल. त्याला डबल क्लिक करून होत नाही का? इथून ओपन करशील मग, नाहीतर झॅम्प कंट्रोल सर्च करून विंडोजच्या तिथून. नाही होतंय. अच्छा, लोडिंग होतंय. ठाण्याला खूप गर्दी आहे तुमच्या इथे. ठाण्याच्या स्टॉपला उतरायचं प्रॉब्लेम. कधी आलेला? हा, कधी आलेला म्हटलं? मी तिथं होतो ना यार, मागच्या वर्षी 1 वर्ष आधी तिकडे जॉबला होतो ना. अच्छा.
एकदा एकदा क्लोज कर, एकदा हे क्लोज कर, हे क्विट कर एकदा. मी सांगतो कसं ओपन करायचं करताना, कधी कधी प्रॉब्लेम देतं. हा एरर. हा हे त्यामुळेच म्हणलं हे एकदा. हा हे क्लोज कर, मी सांगतो कसं ओपन करायचं करताना. ऍडमिन ऍक्सेसने ओपन करावं लागतं, ऍडमिनिस्ट्रेटर. मग हे एरर वॉर्निंग येणार नाही तुला बंद करताना. ओके. मला येत होतं, ऍडमिनिस्ट्रेटर ऍक्सेसने केल्यानंतर येत नाही ती वॉर्निंग. ओके, क्लोज केलंय. परत हे करायचं, झॅम कंट्रोलवर क्लिक करू. राईट क्लिक कर त्याला. राईट क्लिक कर म्हणा. राईट क्लिक करून ह्याच्याने ओपन करायचं होतं ऍक्च्युली. आता क्विट करून गेला. ऍडमिनिस्ट्रेटरला ऍक्सेसने ओपन करताना राईट क्लिक करून ओपन करायचं कोणताही सॉफ्टवेअर, जर प्रॉब्लेम देत ओके. असेल तर. तुझी थोडीशी वॉर्निंग वेगळी वाटते मला. ठीक आहे, ओपन करतात ऍडमिन ऍक्सेसने, बहुतेक नाही होणार काय प्रॉब्लेम. पण परत तोच पॉपअप आला मी हा आता ओपन केलेला तेव्हा. नाही ऍडमिनचा ऍक्सेसने केलं नाही ना ओपन आपण. परत ओपन ते कसं? तिथून ओपन कर ना, मी दाखवतो. राईट क्लिक करायचं, डायरेक्ट लेफ्ट क्लिक करून ओपन नाही करायचं. त्या सिलेक्शनला राईट क्लिक कर तिथं. हा, रन ॲज ऍडमिनिस्ट्रेटर कर. विंडो तीच ओपन होणार पॉपअप, पण क्लोजिंगच्या वेळेला प्रॉब्लेम नाही येणार. ओके. डू यू वॉन्ट टू अलाउ दिस? तुला स्क्रीन दिसते? आलं का काही ओपन झालंय का पॉपअप? नाही दिसत आहे मला पॉपअप. हो, झॅम कंट्रोल .exe तो पब्लिशर करायला. डू यू वॉन्ट टू अलाउ दिस ॲप फॉर अन अननोन पब्लिशर टू मेक चेंजेस टू युअर डिव्हाइस? नाही दिसत आहे मला, आपण फोटो काढून पाठ. ओके, 1 सेकंड. स्क्रीन शेअर झालेली, बट काय झालं अचानक तसंच. थांबा, मी पाठवते. पाठवलं बघ. करतो चेक. हा, येस कर ह्याला काही नाही. येस करू ना? हा. ओके. आता दिसला तो बहुतेक तो पॉपअप तो शेअर होत नसतो स्क्रीन मध्ये. हा, आता अच्छा, दिसतंय हे बरोबर. काय? हा, आता हा झालाय तुझा ओपन. पण कंट्रोल हे पॅनल रेड आहे. मार्क दिसतंय ते क्रॉसमध्ये. अपाची MySQL, फाइलझिला, ह्याचं ह्याचं काही टॉमकॅट. टेन्शन नको घेऊ. ते तू स्टार्ट कर इकडे, असं काय एवढा issue नाही. ओके. सगळीकडे हे दोन अपाची स्टार्ट कर. स्टार्ट ना? हे दोन सर्व्हिस स्टार्ट कर. अपाचे इथे आहे ना, इथून चेक करायचं मॉड्यूल कोणता आहे. अपाचे आहे तर हा त्याच्या करस्पॉन्डिंग हा स्टार्ट केल्यावर अपाचे स्टार्ट होणार. त्याच्यानंतर सेकंडली आहे MySQL, मग त्याला स्टार्ट करायचं, मग MySQL स्टार्ट होईल. MySQL पण स्टार्ट करून ठेव, कारण तुला इन्स्टॉलेशन करायचंय ना, तर हां. डेटाबेस क्रिएट करावं लागेल तुझ्या साईडला. ओके. आणि हे फाइलझिला? फाइलझिला आत्ताच नाही लागणार, ते नंतर लागेल. ओके. अलाउ ऍक्सेस. अलाउ करू? अलाउ कर ऍक्सेस. हा, ह्याला पण अपाचेला पण अलाउ कर, दोघं.
हा केलं. ठीक आहे. आता मग तुझी प्रोसेस वर्डप्रेस डाउनलोड केलेलं आहे का? नाही, आता एक्झाम आपण हे केलं. वर्डप्रेस पण व्हायचं आहे का? ठीक हा. आहे. एकदा पहिले झॅम्प व्यवस्थित इन्स्टॉल झाले की नाही चेक कसं करणार ते, त्याच्या नेक्स्ट स्टेप त्यांनी दिली असेल ते चेक कर. आठवते का तुला कसं चेक करत होतो आपण? इन्स्टॉलेशन व्यवस्थित झालंय की नाही झालंय? ते डायरेक्टली लोकल आपण होस्टला जाऊन ना. हा. हे तुझं बरोबर आलं डी ड्राईव्ह मध्ये. डी ड्राईव्ह मध्ये हे सगळे फोल्डर एक्स्ट्रॅक्ट होऊन आलेले आहेत आता. ठीक आहे. ओके. आता हा. एचटी डॉक्स मध्ये तुला कोड ठेवायचा असतो, पण इथं पहिले चेक करायचं इन्स्टॉलेशन व्यवस्थित झालंय की नाही. इथेच ना हा, आपल्याला चेक इथेच करायचं. इथेच. हो लोकल होस्ट. हो, लोकलोज टाईप कर. हा, हिट एंटर कर. डॅशबोर्ड डायरेक्ट ओपन झालेलं आहे. झालं. झालं म्हणजे बरोबर ना? इन्स्टॉलेशन झालंय बरोबर. हम्म. ठीक आहे मग. ओके. झालं आता आता वर्ड वर्डप्रेस फाईलचं आहे ना? वर्डप्रेस कर. वर्डप्रेस. वर्डप्रेसचे तर खाली स्टेप्स आहे. या लिंक नुसारच जा, म्हणजे कसं तू कधी विसरली तरी पण आता मी सांगितलं तर हा. तुला लक्षात नाही राहणार ना. हे लिंक एक तुझ्याकडे राहील ना हा, बॅकअप म्हणून. बरोबर आहे. हा, मग ह्याला फॉलो करायला व्यवस्थित शिकून घे. ओके. हा, हे बघ, हे तू ह्या प्रोसेसला आली आता. गो आता टू जर झालं तुझं. वर्डप्रेस. हम्म. हे ना आता हो स्टेप 3. हो. त्याच्या आधीचे स्टेप्स सगळे स्क्रीन चेक करत गेलीस ना. आता काही मी सांगितले थोडे हो हो. स्क्रीन्स. ते चेक करता करताच हे केलेलं आहे. हा, ठीक आहे. मग आता इथं कसं सांगितलं होतं? एक मिनिट. गेट वर्डप्रेस. हा, बरोबर. बरोबर ना? हो हो, बरोबर ओके. आहे ना. डाउनलोड अँड इन्स्टॉल. खाली जा, खाली जा, खाली जा. त्या लिंकला चेक करावं लागेल. मी इथून करत असतो ह्या हे लिंकवरून. बघ, हा, या लिंकवरून करत असतो. डाउनलोड. हा. इथं झिप फाईल भेटून जाईल तुला. ओके. अच्छा, हे आता इन्स्टॉल होईल ना? डाउनलोड होते तुझं, डाउनलोड नंतर होते इन्स्टॉल. पहिले. आता ते सांगतात आहे बघ कसं ठेवायचं कुठे फाईल्स. HT डॉक्स. हा, म्हणजे ती डाउनलोड वाली फाईल जी होईल ना डाउनलोड, हे HT त्यानंतर डॉक्स मध्ये जाईल. हा, ते एक्स्ट्रॅक्ट करून झाल्यानंतर इथे ठेवायचं फोल्डर. ते कॉपी फाईल करून नाही त्या ठेवायचं, फोल्डर मध्ये ठेवायचं HT डॉक्स मध्ये. डायरेक्ट नाही कॉपी करायचं. हा, म्हणजे एक्स्ट्रॅक्ट करून घेतल्यानंतर ना झिप फाईल, मग ते फोल्डर इथे ठेव. तेच. इथून पण ओपन करू शकतेस तू. आता जे ओपन केलंस कुठून? ना, आता हे कंट्रोल पॅनलला जा एकदा. हे बंद कर एकदा, लोकल डॅशबोर्ड. आता ते कंट्रोल पॅनल होतं ना तुझं, ते कुठे गेलं? हा, हे दोन हा. शेजारचे आहेत ना, ऍडमिन हे क्लिक करायला अपाचे. हे तर ऍडमिन आहे ना, ऍडमिन स्टॉकच्या शेजारी अपाचेच्या हा. लाईन मध्ये. हो, त्याला क्लिक कर एकदा आणि ब्राउझर मध्ये चेक करायचा. ब्राउझर मध्ये हा ऑटो गेलं ब्राउझरवर. हा, बरोबर. त्याच्या त्यांनी अपाचेला घेऊन जातो तुला. त्या क्लिक वरती पण जाऊ ओके. शकतेस तू. आणि ते आपण जे खालचा लिंक्स, जो आहे ना, कुठल्या लिंक, आपण जो पाथ दिलाय त्या पाथला तो कॅच करतो ना. तो पाथ त्यांनी ठेवलेला सेट डिफॉल्ट इथे आहे.
तुला दुसरा ठेवायचा असेल तर ते नाही बघावं लागेल, तो वाला कसा करायला लागेल आपल्याला. पण नाही इथून नाही आपण चेक करू शकतो आपला दुसरा. हा तेच. दुसरा म्हणजे तुला डेटाबेस ओपन करायचा असेल ना, तो पण तिथून ओपन करू शकते. ऍडमिन वर क्लिक केला ना हा सेकंड वाल्या, तर ते माय चे ओपन होऊन जाईल. आता क्लिक करायचं. हा, म्हणजे तुला जरी लिंक आठवली नाही तर ह्या दोघांवर PHP क्लिक माय करून, ऍडमिन. हा, ओके हा. ह्याच्यावर क्लिक करून जाऊ शकतेस. इथे बॅकअप असतो असं म्हणूया मग. हम्म. काहीतरी स्पेलिंग मिस्टेक वगैरे होते ना टाइप करताना, कधी कधी PHP माय हा ऍडमिन हा. कुठेतरी. तर क्लिक केल्यावर काही प्रॉब्लेम नाही तुला असं. म्हणजे आपण तुला काल डेटाबेस क्रिएट करायचा युनायटेड आहे. किंगडम हे केलेलं ना. नाही नाही, हे तर इथं नाही काय करायचं. इथं आहे तसंच ठेव. इथे हे आहे तुला, तसंच राहते. हा, सगळे इथं आहे तसंच ठेव. इथं काही नको चेंज करू. सर्व्हर कनेक्शन कोलेशन, हा काय प्रकार आहे? नाही, ह्याला काही नाही टच कर. मी जनरल सेटिंग मध्ये. तुला हे सांगतो नंतर. आता काही सध्या त्या ह्याच्यात नको जाऊ. ओके. अं, हे जरा डीपली आहे का? हा, हे ह्यांना टच नाही करायचं असतं जास्ती. हे ह्याच्या रिलेटेड आहेत. युनिक कोड, UTF फॉर्मॅट म्हणजे ना, युनिक कोड फॉर्मॅट असतात. काही काही लँग्वेज वाईज पण असतात, स्वीडनचे वगैरे मॅनेज करायला आपले अच्छा. लँग्वेजेस वगैरे. तर त्याच्यासाठी आहे. इकडे तुला हे डिटेल्स चेक करशील तू. हे हे कामाचे आहेत बघ साईडला. काय काय इन्स्टॉलेशन झालंय तुझं, कसं झालंय ना, ते थोडं वाचून घेतलं तरी तुला फायदा पडेल की कोणतं वर्जन आहे तुला. राईटला की लेफ्टला? राईट साईडला डेटाबेस सर्व्हर, वेब सर्व्हर, PHP माय ऍडमिन. डेटाबेस तुझं सर्व्हर. हा हा व्हर्जन्स हा. वगैरे जर तुला विचारले, युजर नेम इथं दिलेलं आहे तुझं, काय आहे, रूट आहे, हे डिटेल्स कामाचे आहेत सध्या. स्टार्टिंग मध्ये तुला हे माहिती पाहिजे. हळूहळू करून मग जे पुढच्या गोष्टी आहेत ना तिथे जाशील. ओके. ठीक आहे. मग ते ना तुला मेन डेटाबेसेस क्रिएट करायचं आहे. तर न्यू हा. न्यू वरती क्लिक करून डेटाबेस काल कसं क्रिएट केलं होतं ना, आपलं वर्डप्रेस इन्स्टॉलेशन जोपर्यंत होत तिथे लागणारच आहे डेटाबेस क्रिएट करायला. इथे डेटाबेस क्रिएट करून घे. डेटाबेसचं नाव टाक तुझं. कॅप्स मध्ये चालेल ना? हा, चालेल. जास्त प्रॅक्टिस स्मॉलचीच ठेवायची तशी, ओके. रेकमेंडेड तसं. पण ते कधी कधी त्यांचं त्यांनी सिस्टम पण कन्वर्ट करून घेतात स्मॉल मध्ये वगैरे. हे काय प्रॉब्लेम नसतो. ठीक आहे. आणि हे खाली क्रिएट, डेटाबेस ते क्रिएट डायरेक्ट केला क्लिक ना. हा, क्रिएट वरती क्लिक आणि हे करायचं चेक डायरेक्ट. ऑल आहे ते? चेक बॉक्सेस का ते खालचे का? हा, इथे पण चेक ऑल म्हणून आहे. नाही, ते नाही काय करायचं आपल्याला. हे ओके, मग डायरेक्ट डेटाबेस क्रिएट क्रिएट करू? कर. हे ऑलरेडी असलेले डेटाबेसेस आहेत त्याच्यामध्ये, त्यांना सिलेक्ट करू. काय म्हणतात, हे डेटाबेस, ओके. ब्लँक डेटाबेस क्रिएट झाला तुझा इथं आता. ठीक आहे. आणि जे ह्याला आपण कनेक्शन दिलं ना वर्डप्रेसला, पण आपल्या ह्या डेटाबेसचे डिटेल्स देऊन, तर मग त्याच्या सगळ्या फाईल्स इन्स्टॉलेशन झाल्यानंतर ते इथे ऑटोमॅटिकली टेबल त्याचे जनरेट होऊन जातील. ओके. हा, मग आता मला इथे इथे टेबलचे हे टेबल द्यायची गरज नाही क्रिएट ना? नाही करायचे. ते क्रिएट टेबल टेबलला नाव. वर्डप्रेस करतो ऑटोमॅटिकली तुमच्यासाठी. ओके. असं आणि मी इथे नेम? नाही, टेबल नाही क्रिएट करायचं, तुला तेच म्हणतोय. डेटाबेस क्रिएट करायचं बस. ना, आणि डेटाबेसचे हा. डिटेल्स वर्डप्रेसला फक्त तिकडे पास करायचे. म्हणजे त्या फॉर्म मध्ये त्यांनी ओके. सांगितलेलं तेवढे फिल हे केले की वर्डप्रेसला हे बराच वेळ डेटाबेस तुझा लागतोय रे. कनेक्ट होऊन जातो. इंटरनेट स्लो आहे का काय? 15 MB मला वेळ लागतो. काहीतरी झालं हम्म. वाटतं, प्रॉब्लेम झाला वाटतं, काही स्टॉप वगैरे झालं का? कारण पहिलं चाललं नाही, होतं फास्ट. चालू आहे. मी ते पॉज पण नाही, चालू आहे ते. रिडाउनलोड करून घे परत एकदा. खूपच परत वेळ झाला. डाउनलोड करू? हा, हे कॅन्सल करून पॉज टाक. करू मग हा? कसंही कर. पॉज किंवा कॅन्सल करून नवीन डाउनलोड करून घ्यायचं एकदा.
हे काय पुढे गेलं पटकीने, हे होऊन चाललंय, ते थांबलो होतो तिथं. परत आलं. होतंय ना? होतंय? हा होते आता. होतंय. ठीक आहे, तुला ह्या झॅम्प मध्ये जा, तुला मी इम्पॉर्टंट फाईल सांगतो कधी तुला कामी पडतील ते. आपल्या झॅम्प मध्ये म्हणजे त्या झॅम्पच्या डिरेक्टरीमध्ये, झॅम्प htdocs डिरेक्टरीमध्ये तुझ्या. एक मिनिट बॅक घे, htdocs मध्ये नाही, एक मिनिट बॅक घे. इथे ना PHP फोल्डर मध्ये ना php.ini फाईल असते. PHP फोल्डर मध्ये जा. इथे ना PHP p टाइप, p प्रेस कर, p जस्ट p P. प्रेस कर. हा टेस्ट म्हणून आहे. नाही टी TMP नाही, म्हणून आहे. p. P. हा ते इथे खाली आहे, खाली सिम्बॉल आहे ना PHP चा, इथे खाली त्याच्या खाली आहे, इकडे सिम्बॉल वाली एक फाईल आहे ना इथे PHP ची, त्याच्या खाली ही. आहे. हा त्याच्या खाली आहे PHP. हा ती वाली फाईल आहे ना, ही कॉन्फिगरेशनची फाईल आहे. ही कशासाठी लागते की बाबा तुझा इमेजेस वगैरे, तुला ना तुझा म्हणजे ह्याचा लोड वाढवायचा असेल, समजा की तुझा किती फाईल अपलोड 2 MB चा असतो लिमिट, कधी कधी 2 MB 4 MB किंवा कोणतं हर एक लिमिटेशन असतं ना, रॅमचं लिमिटेशन म्हणा किंवा कशाचं लिमिटेशन जे आहेत ना, त्याचे व्हॅल्यूज जर तुला वाढवायचे असतील ना, तर ह्या फाईल मधून कॉन्फिगरेशन असतं सगळं. म्हणजे PHPचं जे आहे ना तुला कॉन्फिगरेशन करायचं, त्या फाईल मध्ये असतं. तुला मेलिंगचं कॉन्फिगरेशन करायचं असेल किंवा मेल पाठवायचा आहे, ते पण या फाईल मध्ये असतं कॉन्फिगरेशन. ते सेट करायला लागतं की कोणत्या मेल आयडी पासून जायला पाहिजे मेल, ते ह्या फाईल मध्ये सेट ओके. करायला लागतं. म्हणजे समज आता म्हणजे तू असं बोलतेस की इमेजेसचा जास्त लोड झाला लोड म्हणजे तसं नाही, साईटवर. फाईल अपलोड करतानाच फर्स्ट टाइम जा, तुझी समजा इमेज 2 MB चं लिमिट दिलंय त्यांनी, मॅक्स अपलोड फाईल साईजचं, ते असे व्हेरिएबल्स असतात त्याच्यामध्ये, ते सेट केलेले. त्याचं 2 MB व्हॅल्यू दिलेली असते. म्हणजे जास्त पण नाही ठेवायचं ना, की कारण कोणी पण काही पण कचरा किंवा हॅक करून टाकू शकतं, डेटा आपल्या साईटला भरवू शकतं किंवा डेटाबेस भरून टाकू शकतं ना, स्पेस वगैरे. तर तसं त्यासाठी लिमिटेशन असतात ठेवलेले आपण प्रत्येक ठिकाणी कुठे कुठे. जसं फाईल अपलोड करताना गव्हर्नमेंट साईटला किंवा इकडे तिकडे पाहिलं असेल तू की पर्टिक्युलर एक्सटेन्शनच्याच फाईल अपलोड करायला पाहिजे वगैरे, तसं त्या टाइप मध्ये लिमिटेशन्स जे आहेत ते सगळे इथे सेट केलेले असतात. बट आपल्या नीड प्रमाणे आपण, जर एरर येतो कधी कधी तुला तिथे की फाईल अपलोड नाही झाली, इमेज अपलोड नाही झाली, कारण तू मोठी अपलोड करतेस, तर मग तुला इथून काय असतील ते व्हॅल्यूज जे आहेत कॉन्फिगरेशन करून इन्क्रीज करू शकते. तर ह्याच्यासाठी पण ओके. तुला मी आर्टिकल आहे ते देईल मी तुला, 5-6 व्हॅल्यूज असतात ते सेट करावं लागतात. तुझं झालं असेल डाऊन. संपेल आता. हा झालं. असं नको एक्सट्रॅक्ट करू, इथं सगळं भरून जाईल फोल्डर, इथंच एक्सट्रॅक्ट कर. कधी पण खरं डिरेक्टरी मध्ये ठेवूनच एक्सट्रॅक्ट केलं पाहिजे, किंवा ते सगळं मिक्स होऊन जातं. ओके. झिप फाईल आहे ना एका डिरेक्टरी मध्ये ठेवायची सेपरेट, आणि तिथेच एक्सट्रॅक्ट कर. पूर्ण नाही मी कधी ओपन करत, जस्ट ते बघितलं काय आहे. माझ्या बॅकग्राऊंडला हे दिसतंय का, वेगळंच दिसतंय ना, व्हर्च्युअल बॅकग्राऊंड आहे ना माझं. हो, ते झाड हलते नारळाचं, पाठी समुद्राच्या लाटा आहेत, किनाऱ्यावर बसलायस तू आज. नाही, बॅकग्राऊंड चांगलंच आहे, पण मी तरी असंच ठेवलंय टाइमपासला, शिकायला काहीतरी, असं नवीन नवीन काहीतरी करायचं. ते कसं काय ठेवतोस? तर व्हर्च्युअल फिल्टर असतं, सांगतो मी तुला कसं ठेवायचं त्याचं. हे एचटी डॉट मध्ये ठेवायचे ना? हा htdocs मध्ये इथं फोल्डर क्रिएट करायचं प्रोजेक्ट्स नाव. फोल्डर
आणि अच्छा ते हा. डिपेंड करतात तुझ्या प्रायोरिटीनुसार. मी तसं सांगितलं. कारण तूच बघ ना, आता तुझे ह्याच्यात प्रोजेक्ट झाले समजा मिक्सीत आहे 7-8 नाव प्रोजेक्ट हम्म. वगैरे, तुला शोधावं लागेल ना ह्यांच्या फाईल्स मध्ये, कारण त्यांचे हा थोडे हा. डिरेक्टरीज आहेत ना त्याच्यामध्ये जनरल मध्ये. ओके, ते आता सेव्ह होतंय. ठीक आहे. आता आपण ही तुझं स्टेप जर करतोय ना. पीएचपी व्यवस्थित इन्स्टॉल झालं नसतं ना, कॉमन एरर काय येतात माहितीये का, जेव्हा तू हिट करते ना URL लोकलहोस्ट स्लॅश प्रोजेक्ट हा. स्लॅश तुझं आतमधलं जे फोल्डरचं नाव तू देशील आता तुझ्या वर्डप्रेसच्या ह्याला इन्स्टॉलेशनला, तर एरर मोस्टली काय येतात, पीएचपी व्यवस्थित इन्स्टॉल नसेल तर तिथले ती स्क्रिप्टच एक्झिक्यूट होऊन, म्हणजे स्क्रिप्ट एक्झिक्यूट नाही होणार आहे तसं पीएचपी कोड तुला दिसेल. नाहीतर हा. दुसरं काय होईल की डेटाबेस रिलेटेड तुझं कनेक्शन एरर इश्यू येऊ शकतात, जर तू व्यवस्थित कनेक्शन नाही दिलं असेल. ते ऍक्च्युली तिथंच येतं, पुढे जाऊ देत नाही. तर तू डेटाबेस व्यवस्थित नाही केला असेल, काहीतरी चुकलं ना तुझं डिटेल्स वगैरे, आम्ही तुला ऑफिस मध्ये चालू होतं ना, हे करत होतं ना, एक ती मी बोलली बघ एक आलेली, तर हेच होत होतं की प्रॉपर म्हणजे ओपनच होत नव्हतं. मे बी मग हे PHP फाईल्स तू जसं बोलतोस ना, मी इन्स्टॉल तेच, व्यवस्थित प्रॉपर झालं नसेल. म्हणजे पीएचपी आणि इन्स्टॉल त्यांनी जर व्यवस्थित झालं नाही हे ना. आपण वर्डप्रेस आहे ना, जे डाउनलोड आता तू सांगतोयस ना, तसं काही डायरेक्टली सांगितलं नव्हतं आम्हाला. डायरेक्टली झॅम्प डाउनलोड करा, दॅट्स इट. मग त्याच्यातून तीच कुठून तरी तो एक फोल्डर ओपन करून सगळं शिकवत बसलेली त्याच्यात. समजलं का नाही समजलं? तेव्हा काही समजलं नव्हतं. ते सगळं बाउन्सर गेलेलं आणि तेव्हा मला तेवढा वेळ पण नव्हता. वेगळा प्रोजेक्ट चालू होता माझ्याकडे. हा ठीक आहे. मग ओके, हे हे झालेलं आहे. वर्डप्रेसच नाव देतेस का दुसरे ते? कारण तुला आता काय होणार, तुला दुसरी गोष्ट आजची नवीन सांगायची म्हणजे, आता तुझे अजून एक प्रोजेक्ट असतील ना, जेवढे प्रोजेक्ट बनत जातील तसे तुला डाउनलोड करून वर्डप्रेस मग इथे नाही तुझे नाही, नवीन मी इन्स्टन्सेस तयार प्रोजेक्ट करावे लागतील. फोल्डर बनवलाय. हो प्रोजेक्ट समजलं ना, फोल्डर बरोबर बनवून मी केलं तू हे. ह्याच्या आत त्याच्या जसं आतमध्ये जाशील ना, परत वेगळा फोल्डर बनवू. नाही नाही, मी काय सांगतोय आता, हा तुझा वर्डप्रेस एका प्रोजेक्ट साठी झाला. जसं तुझा आता समजा एक पोर्टफोलिओ साईट किंवा ब्लॉग साईट बनवते, तर एका हां. प्रोजेक्ट साठी झाला. तुझा अजून एक प्रोजेक्ट आला समजा तुझ्याकडे, तर मग तुला परत एकदा वर्डप्रेस डाउनलोड करून त्याचं इन्स्टॉलेशन करून त्या डेटाबेस त्याचं सेपरेट फोल्डर राहत. त्या नवीन फोल्डरमध्ये ऍड करावा लागेल. हो, नवीन फोल्डर त्याच्यासाठी. म्हणजे इथं जसं आता सेम प्रोसेस जी केली ना तू, ती आता जी नवीन स्टेप्स जे इन्स्टॉल आहेत, करावा लागेल ना हा, वर्डप्रेस. वर्डप्रेस नवीन इन्स्टॉल आणि डेटाबेसचं पण सगळं नवीन नवीन करावं लागेल. म्हणजे पूर्ण प्रोसेस जी आहे ती फॉलो करावं लागेल सेम टू सेम, जर तुला अजून एकदा करायचं असेल. डेटाबेस आता कोणता आपण? नाही, आता तू आहे ना, URL हिट कर ना ती, काल सांगितल्यासारखं. कसं करायचं होतं ते, तुला ऍक्सेस करायचं असेल तुझं वर्डप्रेस तर. तेच ना, आपण लोकलला हा, लोकल होस्ट पर्यंत आलं, पण तिथेपर्यंत जायचंय ना त्या पाथला. डॅशबोर्ड. नाही नाही, तुझा प्रोजेक्ट मधला तुला वर्डप्रेस ऍक्सेस करायचंय ना, तर हां. मग तू कसं ऍक्सेस करशील? माय PHP ऍडमिन वरून. नाही नाही नाही, विसरले. लोकल होस्ट स्लॅश प्रोजेक्ट डिरेक्टरी ना तुझी, तू प्रोजेक्ट डिरेक्टरी केली. हां. हा, मग प्रोजेक्ट डिरेक्टरी टाईप कर ना, प्रोजेक्ट. अच्छा, टाईप कर, चालेल. स्लॅश त्याच्या आतमध्ये तुझा प्रोजेक्ट आहे. फोल्डर प्रोजेक्ट ना. तू तुझे हां हां, जे प्रोजेक्ट्स. डिरेक्टरीचं नाव बनवशील ते, बरं का, तू काही टाकू शकते डिरेक्टरीचं नाव तुझी मर्जी आहे. स्लॅश. आतमध्ये तुझं वर्डप्रेस नावाने बनवलंय ना फोल्डर. हां. हा, तर ते एंटर. हम्म. एक मिनिट, इथे या फोल्डर मध्ये तुला सांगतो, इथे असं का पाहत येतोस तू, सांगतो तुला.
बॅक HT डॉक्स मध्ये ये. जेव्हा तू ओपन केलं होतं लक्षात आहे तुला काय आलं होतं? लोकल होस्ट टाकल्या ज्या फाईल्स ओपन झाल्या होत्या त्या ह्या ओपन झाल्या होत्या ना, हा. ह्यामधल्या म्हणजे ऍक्च्युअल म्हणजे हाच एक्झिक्यूट होत होता ना, डॅशबोर्ड वाला दिसत होता तुला. आणि हा फेव आयकॉन डॅशबोर्ड. दाखवला हा. होता मी तुला काल, की फेव आयकॉन दाखवला होता हो. तो झॅम्पचा. हे फाईल हा. म्हणजे ही एक्झिक्यूट होत असते ती. म्हणजे तुला लोकल होस्ट टाईप केल्या तू ह्या पाथ पर्यंत पोहोचली आहेस, पोचली बरोबर आहे. ना? कारण तुला इथलं एक्झिक्युशन झालं ना तुझं, आणि इथलं दिसलं होतं तुला आउटपुट मध्ये. हो हो पण तुला हो. सांगायचंय की आता मी इथून कुठं आहे अजून, माझी डिरेक्टरी, माझा प्रोजेक्ट कुठे आहे, मग तेव्हा तुझं ओके. एक्झिक्यूट होणार. त्यामुळे मी तुला वाटत असेल की अरे माझ्या वरती वेगळाच आहे पाथ, डी ड्राईव्ह वगैरे, तसं तसं नाही आहे ते. नाही, मग लोकल होस्ट मधून म्हणजे प्रोजेक्ट तिथपर्यंत तो ऍक्सेस फोल्डर होतच ते. बनवलाय. हा, हा, मग आपल्याला तो पुढचा पाथ त्याला सांगायचा आहे सांगायला थोडक्यात. लागतो. हा, हा, प्रोजेक्ट वर्डप्रेस. हे बघ, ओके, त्याने हे केलंय. सेटअप कॉन्फिग फाईल पहिली एक्झिक्यूट होत असते बघ इथे. यांनी पहिले तिथं वरती URL मध्ये चेक कर. हे क्वेश्चन्स विचारू शकतात म्हणजे कुठलेही. VP ऍडमिन WP ऍडमिन, एक ऍडमिन मिनिट जा तू इथं फोल्डर स्ट्रक्चर स्लॅश मध्ये, प्रोजेक्ट्स मध्ये जा, ह्याच्यामध्ये वर्डप्रेस मध्ये जा, ही WP फर्स्ट ना ऍडमिन मध्ये. हो, फोल्डर. WP ऍडमिन. हो, ह्याच्यामधली कुठली ओके. फाईल झाली ती सेटअप कॉन्फिग वाली है ना, मग इथं असली पाहिजे ती फाईल सेटअप कॉन्फिग. ही फाईल एक्झिक्यूट होतीये तुझी. हा, ही वाली. समजलं ना? सेटअप रेडी करायला ह्याच्यामध्ये हो, ही यूज होती स्टार्टला. फर्स्ट फाईल ही जाते. वर्डप्रेसचा. जर तुला क्वेश्चन आला ना ओके. की पहिले फाईल कोणती कॉन्फिगरेशनला येते, तर ही वाली जाते. WP ऍडमिन होतं एक्झिक्यूट आल्याला, सेटअप ही फाईल कॉन्फिग. सेटअप कॉन्फिग. ठीक आहे, जा पुढे प्रोसेस. हा, कॉन्फिग कंटिन्यू. US. US लेट्स गो. हा, हे डेटाबेसच्या रिलेटेड आहे. काल मी गो थ्रू केलं होतं ना तुला ह्याच्यात. हा, ते पासवर्ड आणि ते हा, डेटाबेसचं नाव काय टाकलं होतं बघ? हे आपण जे नाव दिलं ते हा, मग ते काय टाकलं होतं तू? ते वर्डप्रेस त्याने ते हे घेतलं ना फोल्डरचं आपण जे घेतलं ते. नाही 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 नाही, ते बाय डिफॉल्ट वर्डप्रेसचं नाव घेतं ते डेटाबेसचं. त्यांनी ते ह्याचं नाही ओके. घेतलं तुझ्या फोल्डरचं. तू आतमध्ये जाऊन चेंज जरी करून बघितलं आणि ह्याला रिफ्रेश जरी केलं या पेजला, आहे तसंच राहील हे. हे बाय डिफॉल्ट असतं अच्छा. तिथे. ओके. तुझं डेटाबेसचं काय ह्याला आहे वेगळं नाव द्यावं माहित? लागेल ना. हा, काय देशील नाव? कॅप्स मध्ये नाही ना? काही नाव चालेल का? पण डेटाबेस आहे खरं सांग असेल कसं पाहिजे. म्हणजे डेटाबेस पाहिजे ना. डेटाबेस पाहिजे ना, तो तू क्रिएट केलाय ना, तो डेटाबेसचं नाव दे ना इथे. समजलं का? तेच चेक करत होतो. तू कुठलाही नाव टाकत होते इथे मी अंदाजे. म्हणजे ते नाही चालणार ना. तू डेटाबेस क्रिएट केले बघ ना तिथे localhost/php myadmin मध्ये, टॅब मध्ये, ब्राउझर मध्ये चेक कर. इथे ब्राउझर मध्ये चेक कर. इथेच ना शेजारी PHP myadmin म्हणजे इथे सिम्बॉल येतो बघ तिचा, फेव आयकॉन लक्षात ठेव. कुठे बोलतोय? त्याच्या लेफ्ट साइडचा टॅब. हा, तो वाला टॅब. हे ते मिनल हा, हे _WP. डेटाबेस यूज करायचंय ना तुला. मग ते कनेक्ट हा. होईल आणि मग टेबल्स सगळे ह्याच्यात जनरेट होतील ना डायनॅमिकली. कुठल्या ओके. डेटाबेसला कनेक्टेडच नसतील कोणत्या, तर मग कसं होईल ना? कुठल्या तरी डेटाबेसची डिटेल्स द्यावं लागतील ना तुला, बरोबर? पण जो क्रिएट केला त्याचे आपण जो क्रिएट डिटेल्स आपल्याला. केलाय त्या डेटाबेसचे डिटेल्स द्यायचे. मग डेटाबेसला ह्या डेटाबेसला ओपन केलं ना, त्याचं युजर नेम काय होतं तिथं, तू चेक केलं होतं ना? ह्याच्यामध्ये होम पेजला गेल्या होतं बघ तिथे. तुला मी म्हणलं होतं साईटची इन्फॉर्मेशन रीड कर. PHP myadmin वर क्लिक कर, इथे समजेल तुला. माझा एरो दिसतो तिथं, कर्सर दिसतो माझा? नाही ना? नाही, कुठे? माझं कर्सर नाही स्क्रीनला दिसत नाही ना तुझ्या? नाही.
पीएचपी माय हे ऍडमिन आहे वरती ना, डेटाबेस. इथं लेफ्ट साइडला टॅब मध्ये एकदम वरती पीएचपी माय ऍडमिन लिहिलेलं आहे ना, लोगो सारखं वरती एकदम तुझा वरती जा एकदम अजून घेऊन कर्सर इकडे लेफ्टला हे खाली खाली खाली. हा इथं पीएचपी माय ऍडमिन लिहिलंय ना, इथं लेफ्टला ब्ल्यू कलर मध्ये, ब्ल्यू आणि ऑरेंज कलर मध्ये. हा त्याला क्लिक कर. हे तुला होम पेजला घेऊन जाईल तुझ्या ह्या डेटाबेस मध्येच. तू आता जिथं असतं ना तू, तिथं ते सिलेक्शन होऊन जातं. इथं हे होतं, हायलाइट होतं त्या. तुझं इथे बघ युजर इथं लिहिलेलं आहे, युजर रूट. एक मिनिट. डेटाबेस सर्व्हर इथं इथं लिहिलंय बघ, लास्ट सेकंड डेटाबेस सर्व्हरच्या सेक्शन मध्ये. ह्याच्यामध्ये लास्ट सेकंड मग अशीच बोललो होतो ना, इथं युजर रूट आहे म्हणून. हा हा. रूट लोकल लोकल ऍट होस्ट. ऍट लोकल होस्ट म्हणजे लोकल होस्टचा युजर रूट आहे. मग तिथे टाक तू तसे डिटेल्स, त्यामुळे म्हणलं मी. आता इकडे जा त्या ह्याच्यामध्ये हा इन्स्टॉलेशन तुझं युजर चालू नेम होतं. हा येईल ना. हा येईल. पूर्ण नाही, रूट येईल, रूट. रूट फक्त. हम्म. युजर नेम तोच क्रिएट करतो का? हा युजर नेम तो डिफॉल्ट असतो आपला, आपण अजून पाहिजे तर क्रिएट करू शकत असतो आपले. हॅलो हा युजर नेम बाय डिफॉल्ट क्रिएट हॅलो. होतो. हॅलो. युजर नेम बाय डिफॉल्ट ओके. क्रिएट हां होतो हां. ह्या रूट वाला. अच्छा. पासवर्ड आणि ब्लँक हे आहे तुझा, कारण डायरेक्टली ओपन झाली होती ना, काल सांगितलं होतं मी, हां आठवतं. हां. काय नाहीये हो. डेटाबेसला, मग ते ब्लँक ठेवायचा. काढून ओके. टाक सगळं. आवाज नाही येत आहे हॅलो, येतोय व्यवस्थित. का आवाज आता? हॅलो. हॅलो, येतोय ना आता? येतोय का हां आता? हां. हॅलो. हा. पासवर्ड काढ गेला ना तिथून. आवाज नाही येत आहे. एक मिनिट दुसऱ्या ह्याच्याने रिकनेक्ट कर. हॅलो. हॅलो. हा हॅलो. हॅलो. हां. एक मिनिट दे मला, मी दुसरा हेडफोन कनेक्ट करतो. हां हां. हा हां. हॅलो. हॅलो, येतोय का आवाज? हो हो. हा पासवर्ड मध्ये काय नसताना मग ते काढून टाक ना. ते पासवर्ड तर टाईप केलेला आहे त्यांनी. पासवर्ड आहे म्हणून टाईप केलाय, तो पूर्ण ब्लँक कर. पण मी काय म्हणते, जेव्हा आपल्याला मग पासवर्ड जेव्हा टाकायचा असतो तेव्हा म्हणजे टाकू शकतो असं आहे ना? हा ठीक आहे. अदरवाईज नाही टाकला तरी चालतो. हो. मग तुला इथं ह्या स्क्रीनला पण लॉग इन विंडो येणार येताना पण. अच्छा. पीएचपी माय ऍडमिनच्या स्क्रीनला लोकल मी होस्टला पीएचपी पासवर्ड माय ठेवला ऍडमिन. तर. हा पासवर्ड ठेवलं तर ओके. ठीक आहे. हा हां. डेटाबेस होस्ट, म्हणजे होस्ट कोणता होता? लोकल होस्ट आहे. ठीक आहे. हो. हा तोच राहतो. हां. हा तसाच ठेवायचंय, सबमिट करायचं. आता हे डिटेल्स जे आहेत ना, हे कशाचे डिटेल्स आहेत समजलं तुला? टेबल पूर्ण प्रिफिक्स. टेबल प्रिफिक्स म्हणजे हे सिक्युरिटी रिझन्स साठी आहे. तू ह्याच्या पुढे ना WP अंडरस्कोर पुढे काहीतरी ठेवू शकते किंवा मिनल आहे तसं. टेबल, जसं तू काल हा बोलवतस तसं. ते ते सिक्युरिटीसाठी आहे, कारण कसं तुला नाही तर दुसऱ्यांना समजेल ना, मग ते क्वेरी वगैरे हां. लिहून तुला प्रॉब्लेम देऊ शकतात. तसं म्हणलं ना मी, त्यामुळे म्हणलं की हं. तुला जर ठेवायचं असेल तर आता हां. काही तुझं लोकली असताना काही प्रॉब्लेम नाही. लाईव्ह गेलं तर हो. प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. हा सबमिट ठीक ना? आहे. हा सबमिट कर. हा रन द इथे इन्स्टॉलेशन. आता थांब जरा एक मिनिट, तुझं वर्डप्रेस इन्स्टॉलेशन चालू आहे. हा डेटाबेस एकदा चेक कर परत एकदा. डेटाबेस मध्ये जा एकदा, इकडे साईडचाच टॅब आहे बघ वरती. ब्राउझर मध्ये म्हणायचं, ब्राउझर डेटाबेस म्हणलं की ब्राउझरच्या टॅब मध्येच चेक करत. मी डेटाबेस म्हणलं ना की लोकलहोस्ट हां. स्लॅश PHP माय ऍडमिन ला डिनोट करतो समज. ठीक आहे. हां हां. हा आता एकदम मिनल अंडरस्कोर WP मध्ये जा. हा इथं क्लिक केलं.
ते क्लिक केल्यानंतर ना त्याचा बॅकग्राऊंड थोडा लाईट मध्ये कलर लागतो असं जरा. आता दुसऱ्या डेटाबेसला क्लिक कर इथे साईडला MySQL ला. ज्यावरती क्लिक करशील ना तर हा हा इथं वरती क्लिक करून इथं खाली क्लिक केलं तरी चालेल दुसऱ्या डेटाबेसला. इन्फॉर्मेशन स्कीमा डेटाबेसला क्लिक कर इथे येतं. ते समजलं असेल ना तुला सिलेक्शन कुठलं होत आहे डेटाबेस त्याच्या मागं बॅकग्राऊंड एक असं व्हाईट मध्ये कलर लागतोय एक. हे हे नाही नाही इथं प्लस इथं हे छोटं हे ह्याच्यावर क्लिक कर इन्फॉर्मेशन स्कीम आहे हा ते त्याला क्लिक कर. हा आता जस्ट डेटाबेस मध्ये असतील ना इथं वरती URL मध्ये पण दिसतं इथं सर्व्हर 12700.1 इथं एक ऍड्रेस दिलाय डेटाबेस सिल्वर बार मध्ये वरती PHP मायड म्हणजे आहे ना सर्वर हा 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 ना हा हा ना हा, ह्याच्या पुढे हा डेटाबेसचं हा ह्याच्या पुढे डेटाबेस कोणतं ओपन आहे ना आणि त्याच्या पुढे टेबलचं नाव कळेल असं इथं सगळं URL कळतं म्हणजे कुठं आहे तू काय आहे. त्यामुळे पहिल्यांदा क्लिक करून डेटाबेस कोणत्या ह्याच्यात करते चेक करायचं नाही तर मग काय होतं तू चुकून दुसऱ्यांचे डेटाबेस किंवा तुझे मल्टिपल प्रोजेक्ट असतील ना दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुझं काहीतरी काम गेलं ना तर प्रॉब्लेम होऊन जातं. ठीक आहे आता इथं तुझ्या नाही हे डेटाबेसलाच झालं क्लिक क्लिक झालं. म्हणजे कसं की तू डेटाबेस चेक करून काम करायचं की कुठं काम करते किंवा टेबल्सला हँडल करते किंवा काय होते ते डेटाबेस मध्ये कोणते ओके. आहे ना ते पहिले चेक करायचं वरती पाहत की बाबा मी आता अजून काय इन्फॉर्मेशन आपण स्कीमा काम करायला डेटाबेस सुरुवात नाही केली त्याच्यामुळे डेटाबेसच्या पुढे ते नाव नाही आलं. नाही नाही येतं ना इथं मीनल_WP सेकंड वाला तुझं ते क्लिक कर एकदा. हे मिनलला ना हो 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 आता इथं काहीच टेबल नाही हो नो टेबल्स फाउंड इन द डेटाबेस हा हे आधी सांगतोय का कारण आता क्लिक केल्यानंतर तर टेबल जनरेट होणार आहे म्हणून इकडे आणलं होतं मी आणि सोबत मध्ये हे ओके सांगितलं की कोणत्या टेबलला डेटाबेस मध्ये असते ना ते पाथ कसं समजेल आणि तो कुठं आहे ते तुला ते बघूनच काम करायचं त्याच्यामध्ये. या फाईल्स आहेत ना हे ओके सगळ्या डेटाबेस उरलेले डेटाबेस आहेत ना हे ह्यांना हा हा टच नाही करायचं कधी हे हे ह्याच्यासाठी हे जे मी स्क्रोल करते ते सॉफ्टवेअरचे हा हे सॉफ्टवेअरचेच डेटाबेस आहे या PHP MyAdmin हा ते ओके. हा ठीक आहे मग पुढे जाऊन यांना काय क्लिकच कराय हातच नाही लावायचा यांना. हा हे डेटाबेस आपल्या कामाचे नाहीत ते ह्याचे आहेत म्हणजे ऍक्च्युअली ह्याला बनवायला ह्या सॉफ्टवेअरला बनवायला जे लागतील ना ते डेटाबेस आहेत ते. हा 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 ओके ओके. हा PHP MyAdmin ठीक आहे नेक्स्ट करून टाक तिथे डन इन्स्टॉलेशन. रन आता द टेबल इन्स्टॉलेशन. जनरेट होतील हा 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 काय आता साईट टायटल चेक कर एकदा टेबल जनरेट झाले का लास्टला जनरेट होतात चेक कर. तिथे जाऊन चेक कर तुझ्या डेटाबेसला. नाही लास्टला जनरेट होतील टेबल साईटचे क्रिएट अजून नाही झालंय. नाही लास्टला म्हणजे साईटचे डिटेल्स टाकल्यानंतर जनरेट होतील. हा हा. साईटचे डिटेल्स टाक आणि हे सेव्ह ठेव हा तुझ्याकडे नंतर हे ना डिटेल्स युजर नेम आणि पासवर्ड ऍटलीस्ट सेव्ह ठेव ते लॉग इन करायसाठी कामाला येतील तुला. ओके. साईट टायटल काही टाक काल तुझ्या म्हणजे हे कशासाठी असतं तू साईट कोणतं काम करतेस ना कोणता प्रोजेक्ट आहे तुझा त्याच्यासाठी असतं हे. ओके. आता आपण सध्यासाठी आता टेस्ट पहिले म्हणून काय टाकू शिकणार शकता. आहोत ब्लॉग शिकणार आहोत की कसं ब्लॉग 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 ना ठीक आहे अंडरस्कोर की डॅश नॉर्मल कसं काय चालतं. अंडरस्कोर अंडरस्कोर ठीक आहे. युजर नेम पासवर्ड तोच ठेवायचा आहे ना? ते दोन्ही सेम ठेवायचेत का युजर नेम हा लक्षात ठेव काय ठेवलंय तू पासवर्ड चेंज कर काय ठेवायचं? हॅलो ऍप्स मध्ये पण टाकायचं आहे का. हा एक कॅप मध्ये ठेव ना एम पासवर्ड मध्येच काय असेल ते चेंजेस करता येईल चेंजेस कर पासवर्डच म्हणतंय की वीक आहे का नाही. हा हा युजर नेमला काय प्रॉब्लेम नाही इथं 3 2 1 कर त्याला 3 2 1 कर
@321. वीकच दाखवते. पासवर्ड टू लॉग इन. अजून थोडासा मोठा ठेव पासवर्ड बरं. त्याच्यामध्ये अजून काय सिम्बॉलच असले पाहिजे ना, सिम्बॉल, लेटर आणि अल्फाबेट आणि कॅपिटल. जाऊ दे ठेव. कॉम्प्लेक्स ठेवायला सांगतात वाटतं ते, असं सरळ स्ट्रेट फॉरवर्ड नाही. ओके. हम्म. मीडियम. हा बघ मीडियम आला, 2 सिम्बॉल ऍड केल्यानंतर. ठीक आहे, पण तुझं बस पासवर्ड झालं ना? सेव्ह ठेवशील, लक्षात राहील का? हा सेव्ह करून ठेव. सध्या तरी मोबाईलवर हे करून ठेवते, स्क्रीनशॉट मारून ठेवते. हम्म. आणि ईमेल आयडी बरोबर टाक इथे, म्हणजे तुला तुझ्या ईमेल आयडीला पासवर्ड विसरला तरी येऊन जाईल. ओके. ठीक आहे, इन्स्टॉलेशन करून घे. वर्डप्रेस. लोड होते. आता हे जे काम मध्ये थांबतं ना, एवढं लोड होतं, हे टेबल हा. जनरेशनचं काम होत असतं, त्यामुळे 1-2 मिनिटं घेतं ते. टेबल ओके. जनरेट होतात ना तुझे. हा हा. हा, आता ते झाल्या सक्सेस, तुझं युजर नेम पासवर्ड तुम्ही ठेवलेला जो आहे तो दाखवतो. ओके. हा, टाकून घे पासवर्ड. सरनेम. हा, पासवर्ड टाक तुझा, लॉग इन कर. लॉग इन वर क्लिक कर आधी, नंतर पासवर्ड टाक. मेल आयडी किंवा युजर नेम. हा. ठीक आहे, लॉग इन. हा, लॉग इन कर. रे झालं इन्स्टॉलेशन. ओके. डाउनलोड केल्या सुरे झालं ते. ऍक्च्युली मेन हे पण आहे की इन्स्टॉलेशन प्रॉपर झालं पाहिजे ना. हा, ते आता लॉग आउट करून असेल ना, लॉग आउट करायला तुझं युजर नेम इथे दिसतं, हावडी मिनल @, तर प्रोफाईल तुझी हे मॅनेज ना. करू शकते, एडिट आणि किंवा लॉग आउट करू शकते. ओके. लॉग आउट एकदा करून घे, लॉग इन तुला परत लॉग इन कर. ठीक आहे राहू दे, नाही तर तिथं ऑप्शन लॉग आउटचे तुझं. ठीक आहे, इथे तुझा प्रोफाईल मॅनेज होती तुझी. ओके. तुझी पर्सनल प्रोफाईल जी आहे ती, तुझा फोटो वगैरे ठेवायचा असेल, इथं फोटो वगैरे नाही आहे ना, फोटो हा वगैरे हा. कलर कॉम्बिनेशन काय ठेवायचंय तुला, काय असेल ते सगळं इथं मॅनेज होऊन जाते सगळं. ओके. ठीक आहे, पर्सनल डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट इन्फो वगैरे तुझं जे आहे ना, हा हा. तुझ्याबद्दलचं सगळं इन्फॉर्मेशन तू इथे ठेवू शकते, मॅनेज करू शकते. पासवर्ड वगैरे ओके. अपडेट करायचंय, काय करायचंय ना, म्हणजे हम्म. जास्त नॉर्मली तर प्रोफाईल माहिती असतील ना, तसे फेसबुकचे वगैरे जसे असतात त्या प्रकारचे हा 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 हा. प्रोफाईल तसं. मॅनेजमेंट तुझं स्वतःचं हे ऍडमिनचं आहे इथं, तू इथं करू ओके. शकते ते सगळं. त्यानंतर डिरेक्टरी स्ट्रक्चर ओपन कर. हे हे तर युजर्स मध्ये तू एकटीच युजर आहेस ना, अजून कोण असतील हा. तर ऍड करू शकते इथं तुला पाहिजे. तू हे कसं आहे वर्डप्रेस. जसं तू बोललास की रिस्ट्रिक्टेड आपण काही ठेवू शकतो, हो. त्यांना आपण त्यांच्याकडे आपण काय ऍक्सेस देऊन, हे तेच आहे का? हा, पण हे पहिल्यांदा फक्त इथं युजर ऍड करायचंच काम आहे, पण रेस्ट्रिक्शन जे आहे ते दुसरीकडून होऊन जाईल. रोल मॅनेजमेंट जे आहे ते रोल मध्ये तू रोल टाकू शकते, असं आहे.
हे सोपंच आहे वापरायला, सगळ्यांचे टॅब असेच ओपन होणार. ऑल ओके. युजर्स, जसं आता युजर्ससाठी ऑल युजर्स, ऍड न्यू युजर, प्रोफाईल, जसं पोस्टसाठी पण सेम, सगळे पोस्ट दिसणार हा. तुला, काय नवीन ऍड करायचं नवीन ऍड करू शकते, किंवा सगळं तसंच आहे म्हणजे सगळीकडे. बल्क ऍक्शन. बल्क म्हणजे मल्टिपल सिलेक्ट करून तुला काय ऍक्शन घ्यायचे असतील एका वेळेस, जास्त काय सिलेक्शन हा करून हा, म्हणजे केल्यावरती. जेव्हा ते युजर्सची नावं वाढत जातील तेव्हा म्हणजे हा, जास्त युजर्स असतील सगळ्यांनाच तर काय तिथे चेंज तुझे रोल्स आहेत बटन. बघ, तुला म्हणलंस आता कळलं? तुझ्या. हा, काय? ओके, म्हणजे प्रत्येक युजरच्या ह्याच्या पुढे म्हणजे तो ऍडमिनिस्टर आहे की एडिटर आहे, ऑथर आहे, ते येईल ना? हा हा, असं आहे. ठीक आहे. ओके. तुला फोल्डर स्ट्रक्चर सांगतो मी, हम्म. इन्स्टॉलेशन झालंय मग फोल्डर स्ट्रक्चर सांगतो तुला. फोल्डर ओपन कर वर्डप्रेसचा. हम्म. WP माय ऍडमिन जे आहे ना, त्याच्यामध्ये सगळं तुझं ऍडमिन रिलेटेड फाईल्स आहेत बघ. तर तू चेक करशील ना. ऍडमिन म्हणजे तुझं जे फोल्डर ओपन झालाय ना, तू आता जिथं गेली होतीस ऍडमिन मध्ये ब्लॅक विंडो हा. ती, त्याच्या रिलेटेड जे सगळे फाईल्स आहेत तिथे ते असणार आहेत. ओके, ऍडमिन मॅनेज करायसाठी म्हणजे सगळं इथून वर्डप्रेस. सगळं ऍडमिनचं इथून सगळं मॅनेज होतं. हा, कोड तिथून मॅनेज होतो, पण त्यात टच नाही करायचं कोडला कुठे. हा. ठीक आहे, आपल्याला जोपर्यंत माहिती नसेल त्या कोडला तोपर्यंत टच नाही करायला जायचं. हम्म. ठीक आहे. एक मिनिट, मी तुला माझी स्क्रीन शेअर करतो आता. तुझं झालं व्यवस्थित सगळं इन्स्टॉलेशन दोन्ही गोष्टींचं ना? हा हा. ठीक आहे, मी माझी स्क्रीन शेअर करतो. तुझी स्टॉप नाही करावं लागणार, ते डायरेक्ट शेअर होऊन जाईल. स्टॉप अदर स्क्रीन शेअरिंग, डू यू वॉन्ट टू कंटिन्यू. तुझी स्टॉप होऊन जाईल ऑटोमॅटिकली, मला विचारते तसं. स्टॉप करते. स्टॉप करतेस? माझी स्क्रीन शेअर केली. हा. हा, ठीक आहे. मग तुझं जे फोल्डर होता, आता मी माझ्या स्क्रीन मध्ये पण ओपन करतो. इथं फोल्डर स्ट्रक्चर दोघांचं सेमच आहे. आता न्यू इन्स्टॉलेशन, फ्रेश इन्स्टॉलेशन आपल्या दोघांचं सुद्धा. मग पहिल्या फोल्डर स्ट्रक्चर मध्ये पहिला कोणता होता? WP, एक मिनिट, WP डॅश -admin. ठीक आहे, ह्याच्यामध्ये तुला जसं बोललो मी, ऍडमिन रिलेटेड जे कोड होता सगळा, ऍडमिन जे ओपन झालं होतं ते आहे सगळं तिथे. ठीक आहे, त्यानंतर सेकंडली तुझा ना WP कॉन्टेंट फोल्डर आहे सेकंड, बरोबर? हा. दिसते ना स्क्रीन? हो हो. WP कंटेंट फोल्डर आहे. ह्याच्यामध्ये काय असणार आहे, तू जेवढे पण प्लगइन्स इन्स्टॉल करशील, तुझे थीम इन्स्टॉल करशील, किंवा काही अपलोड होत असेल साईटवर, आणि ह्याचा इंडेक्स पेज म्हणजे WP कंटेंट जे ओपन होतं कंटेंट वाल्याचे इंडेक्स पेज आहे, इथे इंडेक्स फाईल आहे त्याची. ठीक आहे, आता हे प्लगइन्स म्हणजे WP कंटेंट म्हणजे तू आपले व्हिडिओ, ऑडिओ आणि इमेजेस. नाही, सांगतो तुला. प्लगइन्स मध्ये कोणती प्लगइन इन्स्टॉल होईल ती इथे. आता बाय डिफॉल्ट 2 प्लगइन इन्स्टॉल्ड असतात वर्डप्रेस मध्ये, अकस्मेत आणि हॅलो. ठीक आहे, ते दिसतात इथे हे प्लगइन्सच्या फोल्डर मध्ये. आता एखादी नवीन तू इन्स्टॉल प्लगइन केली की तरी ती इथंच येणार आहे प्लगइन्सच्या फोल्डर मध्ये. ठीक आहे, आणि ओके. आता हा. थीम्स आपण काल बघितलं होतं की 2019, 2020, हा हा 2021 हा हा. हे थीम्स आहेत. तर हे थीम्सच्या फोल्डर मध्ये भेटले तुला. ठीक आहे, मेन WP कॉन्टेंटच्या आतमध्ये हे सगळे फोल्डर आहेत. ठीक आहे, अच्छा. त्यानंतर हा. अपलोड मध्ये आपण काल अपलोड केलं होतं एक इमेजेस अपलोड केले होते ना. इमेजेस. हा, हो. अपलोड मध्ये इमेजेस जातात, परत ऑडिओ व्हिडिओ जात आहे, सगळ्या अपलोड्स मध्ये जाणार तुझे. ठीक आहे, ओके. जे काही युजर येऊन ह्या साईटला अपलोड करेल ना, हे सगळं इकडे येणार तुझं. हा. ठीक आहे, ही डिरेक्टरी समजली, WP कॉन्टेंट डिरेक्टरी. हो हो हो. त्यानंतर मग WP इन्क्लूड्स डिरेक्टरी आहे. ती कशासाठी आहे? कोर फाईल. हा, हे म्हणजे मेन कोर काम जे सगळं आहे ना, मेन फंक्शनॅलिटी वर्डप्रेसची त्याच्यात आहे सगळी. आता ते ओपन WP करून बघ. इन्क्लूड्स मध्ये. हा, WP इन्क्लूड मध्ये कोर फाईल्स आहेत. आता ह्याच्यामध्ये मेलिंग करायसाठी काम आहे, PHP मेलर, किंवा काही सर्टिफिकेट्स असतील, SSL सर्टिफिकेट्स, किंवा जे जे कोर फाईल्स आहेत ना ह्याचे, हे सगळे ह्याच्यामध्ये लिहिलेले आहेत.
ठीक आहे. रजिस्ट्रेशन, थीम, कोर अपडेट. कोर फाईल बोलतोयस ना तू? कोर फाईल मीन्स? कोर म्हणजे त्याचे मेन फाईल्स, बेसिक फाईल्स. मेन ओके. फाईल्स जे आहेत ना, सगळे काम जे होणार आहे त्याच्याने, ते त्याच्यामध्ये आहे. आता जर त्यात जर डीप मध्ये पाहायचं असेल ना, तर हे ओपन केलं ना, ह्याच्यामध्ये फाईल्स मधून वन बाय वन रीड करत गेली ना, तर तुला समजेल की ह्याच्यामध्ये कोणते कोणते फाईल अवेलेबल आहेत. फक्त वरवर जरी नावावर जरी रीड केलं ना, तरी ह्याच्यामध्ये तुला समजेल की कोणते कोणते फाईल्स अवेलेबल आहेत, ज्याने आपण म्हणजे मेन का म्हणलं याला, कारण ह्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. WP रोल्स किंवा कॅटेगरीज जे आपल्याला समोर दिसतंय ना, तिकडे काम ज्याच्यावर होतंय ते सगळं ह्याच्यामध्ये आहे मेन. असं ओके. कोर फाईल्स त्यामुळे त्याच्यामध्ये म्हणले ते मेन फाईल्स आहेत, म्हणजे पाया त्याच्यात असल्यासारखं असं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट मी ह्याच्याबद्दल बोललोच, कॉन्टेंट मध्ये WP कॉन्टेंट मध्ये प्लगइन्स सांगितले. नंतर ना थीम्स, अपलोड्स बद्दल डिस्कशन केलं, आणि अजून एक आपण डिरेक्टरी तयार करू शकतो. हे थोडासा ऍडव्हान्स आहे त्याच्यामधलं पार्ट. WP कंटेंट मध्ये ना MU हायफन प्लगइन्स म्हणून एक आपण डिरेक्टरी तयार करू शकतो. ठीक आहे. म्हणजे कुठं, इथंच WP कंटेंट मध्ये इथं एक जर MU हायफन प्लगइन्स डिरेक्टरी जर तयार केली ना, तर ते काय असतं की मस्ट युज्ड प्लगइन्स, म्हणजे हे कंपल्सरी वापरायला पाहिजे असे प्लगइन्स. म्हणजे त्याला तुला ऑप्शन नाही येणार की डिसेबल करायला यायला पाहिजे कंपल्सरी असं. डिफॉल्ट असं पण. हा डिफॉल्ट असल्यासारखं तसं. ठीक आहे. तर हा ओके. डिरेक्टरी स्ट्रक्चर आज आपण डिस्कशन केलं. तुझं इन्स्टॉलेशन आज कम्प्लीट झालंय. हो. आणि हे यूज कसा करायचा कंट्रोल पॅनल ते तुला सांगितलं तुझ्या एंडला. हो. करूया आपण उद्या, कनेक्ट करूया. ट्रायनिंग चालेल. सेशन संपल्या. हो. म्हणलं ते तुझा आज 1 तास त्याच्यातच गेला इन्स्टॉलेशन मध्ये. इन्स्टॉलेशनच्या हा. ह्याच्यात गेला. हो. बरं ठीक आहे. तू पॉइंट्स आज थोडे कव्हर करायचे होते तसे, वर्डप्रेस फीचर्स वगैरे मला. कारण फीचर्स ते थेरॉटिकल पार्ट आहे, तसं तुला समजत असेल तर तुझ्या एंडला मी लिंक सेंड करतो. तो पूर्ण रीड चालेल. करायचं तर करू शकशील. तसे सेंड फीचर्स मी करून तोंडी ठेव. म्हणजे आपण तसे डिस्कशन झालेलंच आहे आपलं की फीचर्स काय आहे काय नाही असं नॉर्मली. फक्त तिथं असं एक ओरली झालंय ते. फॉर्मली दिल्यासारखं एक तसं. चालेल. ते पण मला सेंड कर तू फीचर्सचं, आणि मी ते रीड करते, आणि ह्याचं व्हिडिओचं आजचं रेकॉर्डिंग. अच्छा. तू कालचं भेटलं का तुला रेकॉर्डिंग? हो, कालचं भेटलं. तेच मी तुला म्हटलं ना, हो केलेलं ते मी, व्हिडिओ ऑन केलेला तो. फक्त माझ्या तिथे अच्छा, त्याच्यात काय फायदा झाला का? ऑफिसमध्ये ते इन्स्टॉल होत नव्हतं. अच्छा. त्याचा फायदा झाला म्हणून तर मी आता मी आल्यावर कुठे व्हिडिओ बघितलेला. मी हे आता दुपारी जेवायला त्याच्यावरच केलं सगळं. दुपारी व्हिडिओ बघून काढला का पूर्ण परत एकदा? अच्छा. ठीक आहे. म्हणून मी म्हटलेलं तुला की व्हिडिओ मला लागतील म्हणून. नाही, हे कामी पडते, जरा बरं असते. आपल्याला पुढे ढकलून तरी निदान ऍटलिस्ट बघता येतं परत एकदा. प्रॉब्लेम तेच. झाला जर की कुठे काय मिस होत असेल तर. झालं म्हणजे परत तसं नको की अरे मी सांगितलं वगैरे, तसं पण नको. तुलाही म्हणजे काय विसरलं तर तुझं रेकॉर्डिंग मध्ये जाऊन बघता येते. हो. ठीक आहे, चालेल. ओके. चलो देन, गुड नाईट. गुड नाईट. करतो मग मीटिंग.